Hello, let's start with example 6. Triangle MNT similar to triangle QRS. These two triangles are similar. Length of altitude drawn from point T is 5 and length of altitude drawn from point S is 9. Find the ratio of their areas. Now we know the theorem of ratio of similar triangles. That means if two triangles are given and those two triangles are similar, then area of triangle M and T upon area of triangle QRS is equal to Mn square upon QR square is equal to NT square upon RS square is equal to NT square is equal to QS square. म्हणजे त्यांच्या साइडचा स्क्वेअर घेतो आपण इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर. आता बघा जर त्यांच्या साइडचा स्क्वेअर घेतो तसाच त्यांचा अल्टिट्यूडचा स्क्वेअर घेता येतो, त्यांच्या मीडियनचा स्क्वेअर घेता येतो. म्हणजे ट्रायंगल दोन ट्रायंगल दिलेले असेल, दिस इज अ ट्रायंगल, दिस इज अनदर ट्रायंगल, दिस वन इज अल्टिट्यूड, दिस वन इज अल्टिट्यूड. तर इथे सुद्धा आपण त्यांचा अल्टिट्यूड दिस अल्टिट्यूड स्क्वेअर अपॉन दिस अल्टिट्यूड स्क्वेअर. मीडियन घ्यायचं असेल तर मिड पॉईंट घ्यायला गेल्याचा मिड पॉईंट असा घेतला तर ही काय झाली त्याची मीडियन. याचा मिड पॉईंट जर हा असेल तर ही काय झाली त्याची मीडियन. मीडियन इज नॉट परपेंडिक्युलर, इज नॉट ऑलवेज परपेंडिक्युलर. ती कधी कधी परपेंडिक्युलर राहू शकते, परंतु अल्टिट्यूड म्हणजेच काय झाला हाईट. हाईट अल्टिट्यूड हे शब्द सारखे शब्द आहेत. तर त्यांच्या हाईटचा स्क्वेअर घेता येतो, त्यांचा अल्टिट्यूडचा स्क्वेअर घेता येतो, त्यांच्या मीडियनचाही स्क्वेअर घेता येतो, जसा त्यांचा साईडचा स्क्वेअर घेता येतो. तर हा इथे ही प्रॉपर्टी जरी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली नसेल, जुन्या कोर्सला हे दिलेलं होतं स्पेशली ही अशा पद्धतीने, परंतु आता नवीन याच्यामध्ये दिलेलं नाही, त्याच्यामुळे आपण हे इथे डायरेक्ट घेणार आहोत. एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल MNT स्क्वेअर. समजा मीडियन दिला असेल तर इथे मीडियन वापरता येतो, हाईट म्हणून दिले असेल तर इथे हाईट म्हणून वापरायची. नाउ व्हॉट इज द अल्टिट्यूड ऑफ MNT? MNT म्हणजे टी पॉइंट पासून अल्टिट्यूड काय दिला 5 आणि त्याला काय स्क्वेअर अपॉन अल्टिट्यूड ऑफ QRS 9 स्क्वेअर 5 स्क्वेअर दॅट मीन्स 25 अपॉन 81. इतकं सोपं असं हे एक्झाम्पल आहे, एका मार्काचं एक्झाम्पल आहे. आफ्टर दॅट सेवन्थ वन. In this seventh example on page number 28, A-D-C, A-D-C, that means 3 points are collinear ADC. BEC, these 3 points are collinear. Segment BDE parallel to side AB, DE parallel to side AB, that means here. In this figure, DE parallel to this one, values are given. We are going to calculate here value of X. Now this segment is parallel to this, then therefore by PPT theorem we will start from this point. आठवला पहिला theorem जो आपण घेतला होता. Here this one is given, therefore by basic proportionality theorem CD upon DA, CD upon DA is equal to CE upon EB, EB. What is the value of CD? 3 upon DA 5 is equal to CE 6.4 minus X upon EB is equal to upon X. Cross multiplication, this into this, therefore 3X is equal to this into this 5 into, आता याला ब्रॅकेट द्यायचा, ब्रॅकेट न देता डायरेक्ट जर इथे फक्त मल्टिप्लाय केलं तर ते चुकीची स्टेप होते. 6.4 म्हणून इथे 6.4 मायनस एक्स, दॅट मीन्स ब्रॅकेट मीन्स दिस ह्या व्हॅल्यूने या ब्रॅकेट मधल्या दोन्ही व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं. 3x इज इक्वल टू 5 into 6.4 into 5, 5 चौक 20 शून्य 2, 6 30 आणि 2 32. पॉइंट एक डेसिमल आहे म्हणजे इथे येईल. हियर 32.0 मायनस 5 याला मल्टिप्लाय केला, 5 याला सुद्धा मल्टिप्लाय करा, मायनस साइन आहे इथे. 5 into x 5x. 3x निगेटिव्ह 5x मला इज इक्वल टू साइनच्या इकडे आणायचं आहे, पॉझिटिव्ह 5x होईल इज इक्वल टू 32. 3x प्लस 5x 8x इज इक्वल टू 32. x ची व्हॅल्यू काढायची आहे मला, मध्ये कोणतं साइन आहे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे इथे.
इथून जर त्याला इकडे आणायचं असेल इज इक्वल टू साईनच्या इकडे आणायचं असेल तर कोणता रूल आपण म्हणतो, खालचं वर वरचं खाली आपल्या शब्दामध्ये. म्हणजे ही व्हॅल्यू कुठे आहे, न्यूमरेटरमध्ये आहे तर कशा जाईल, डिनॉमिनेटरमध्ये जाते. 32/8 and therefore x is equal to 4. या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. आफ्टर दॅट 11th. Page number 29. In this example, या पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण सोडवलेले आहेत. Quadrilateral ABCD segment AD parallel to segment BC. In any quadrilateral, if any two are parallel, that means this one becomes trapezium. A, B, P, D and C. AD and diagonal AC and diagonal BD intersect each other at point T. Then show that. To show or to prove. AP upon PD is equal to PC upon BP. आता हे जे एक्झाम्पल आहे या पद्धतीचं एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. दिस वन वी आर गोइंग गोइंग टू प्रूव्ह हियर. आता हीच व्हॅल्यू जर ही इथे असती तर या पद्धतीची AP अपॉन PC अँड DP अपॉन PB हे आपण या पद्धतीचं सोडवलेलं आहे. प्रूफ. First of all, we know that this line, this segment AD parallel to BC and therefore this angle is congruent to here. This one is two alternate angles. Also, again this one is parallel to this and therefore this angle is congruent to this. Now let's take these two triangle APD. हा आणि हा आपल्याला सिमिलर आहे हे प्रूव्ह करायचं असतं. आता ट्रायंगल घेताना कसा घ्यायचा असतो आपल्याला, ट्रायंगल APD सिमिलर टू ट्रायंगल. कोणते दोन प्रूव्ह करायचे, APD. ए पासून सुरुवात केली तर इथे C. त्यांचा 1-1 करस्पॉन्डन्स लिहिणं अतिशय आवश्यक आहे. APD. ए ला कॉन्ग्रुएंट कोण आहे C. P ला कॉन्ग्रुएंट कोण आहे P, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणि D ला कॉन्ग्रुएंट कोण आहे, हा D कोणासोबत कॉन्ग्रुएंट आहे B. मग आता हे दोन ट्रायंगल घेऊन आपल्याला ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत, सॉरी सिमिलर आहे हे प्रूव्ह करायचं आहे. इन ट्रायंगल APD अँड ट्रायंगल CPB. हळूहळू जर तुम्ही बरोबर नेहमी न पाहता समजून सोडवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला हे पाठांतर करायची गरज नाही पडत. जिओमेट्रीमध्ये तुम्ही आपोआप त्या स्टेप्स फक्त तुम्ही लक्षात ठेवता की कोणती स्टेप येऊ शकते. मला हे प्रूव्ह करायचं आहे, आधी दोन ट्रायंगल प्रूव्ह करायचे आहे. दोन ट्रायंगल जर सिमिलर आहे हे मला प्रूव्ह करायचं असेल तर त्याच्यामध्ये कोणती टेस्ट लागेल हे मला कन्सिडर करायला, त्याच्यासाठी गिव्हन काय आहे हे मला आधी समजून घ्यावं लागेल. नाउ इन ट्रायंगल APD अँड ट्रायंगल CPB अँगल मी डायरेक्ट लिहिते आहे बघा. DAP is congruent to angle DAP. इथून घ्या DAP, मग DAP BCP बघा इथे D पासून सुरुवात केली तर BCP. अगेन अँगल, दुसरा अँगल कोणता आहे, हा घेतला आपण DAP. हा वाला अँगल या C सोबत कॉन्ग्रुएंट आहे, हा घेऊ ADP इज कॉन्ग्रुएंट टू. ए पासून सुरुवात केली तर मग कुठून सुरुवात करावी लागेल मला, C पासून. इथूनही घेता येते किंवा डायग्राम वरूनही घेता येते, कारण अशा पद्धतीचे दोन एक्झाम्पल आपण सोडवलेले आहेत. ADP
मग CBP. CBP. आता हे का बरं घेतलंय? बिकॉज हिअर आता इथे रिझन लिहिणं आवश्यक असते. सेगमेंट AD पॅरलल टू सेगमेंट BC and therefore by alternate angle test. पॅरलल आहे आणि डायरेक्ट अल्टरनेट अँगल टेस्ट घेते. and therefore triangle APD PD similar to triangle APD similar to triangle CPB by AA test. If these two triangles are similar, therefore their sides are proportional. Sides proportional घेऊन टाकायच्या. AP upon CP is equal to PD upon PB is equal to AD upon CB, because corresponding sides of similar triangles. आता बघा आपल्याला जे घ्यायचं AP पाहिजे, PD पाहिजे, AP पाहिजे आणि PD पाहिजे हा वाला. मग PD PC म्हणजे हाही पाहिजे. म्हणजे हे दोन रेशो घ्यावे लागेल. कोणते रेशो घ्यायचे हे कशावर? जे आपल्याला प्रूव्ह करायला दिलेलं आहे त्याच्यावर. AP upon CP is equal to PD upon PB. परंतु आपल्याला AP upon PD पाहिजे. AP upon PD म्हणजे PD इथे पाहिजे आणि हा CP जो आहे तो इथे पाहिजे. Therefore लिहून टाकू AP upon PD is equal to CP यानी याला इथे हा इथे CP upon PB. हा टेस्ट रेशो मध्ये रेशो अँड प्रपोर्शन चॅप्टर मध्ये झालेला आहे. बाय अल्टरनेटो अल्टर केले इकडे तिकडे. अँड देअरफोर ज्या पद्धतीने आहे देअरफोर AP upon PD is equal to PC upon BP. Hence proved. In this way we are going to solve this portion. आता बघा याच्या आधी एक पोर्शन घेतला होता मला वाटते जिथे आपण तो थेरम लावतो एरिया सिमिलर थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तर तिथे त्या थेरमचं नाव लिहायचं कोणत्या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 6 मध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहे आणि तिथे आपण जेव्हा AA टेस्ट लिहिली त्याच्या खालची जी स्टेप आहे एरिया ऑफ दोन ट्रायंगलचा एरिया घेतला. तर त्या खालच्या AA टेस्टमध्ये 6 एक्झाम्पलमध्ये प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये 25 पेज नंबरवरचा 6 एक्झाम्पल त्याच्यामध्ये खालच्या पोर्शनमध्ये AA टेस्टच्या खाली तिथे लिहायचा रिझन बाय थेरम ऑफ रेशो ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हिअर आय विल स्टॉप.